नमस्कार. पीस ॲडमायरर्स या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती ऐकणार आहोत ते वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातली एकादशी म्हणजेच मोहिनी एकादशी. तर ह्या मोहिनी एकादशीचं व्रत का करावं, त्याचं काय नेमकं वैशिष्ट्य आहे, ह्या सगळ्याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण एकादशी व्रत करायला जरी जमत नसेल ना तर एकादशीच्या कथा तरी नक्की ऐकाव्या, कारण नुसत्या कथा ऐकल्यानेही बरंचसं पुण्य पदरी पडतं. म्हणून एकादशी व्रत जर जमलं नाही तर त्याच्या कथा तरी नक्की ऐका. तर ह्या मोहिनी एकादशीची कथा अशी आहे. एकदा युधिष्ठिर राजाने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की वैशाख महिन्याची एकादशी कोणती, त्याचं व्रत कसं करायचं आणि त्याचं महत्त्व काय. तर भगवान श्रीकृष्ण ह्यावर म्हणाले की असाच प्रश्न प्रभू श्री रामचंद्रांनी वशिष्ठ मुनींना विचारलेला. तर प्रभू श्री रामचंद्रांनी वशिष्ठ मुनींना असा प्रश्न केलेला की मुनिवर, व्रतांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असं व्रत कोणतं, जेणेकरून आपल्या पापांचा नाश होऊ शकतो आणि भरपूरसं पुण्य आपल्या पदरी पडतं. तर असं व्रत कोणतं, तर त्याची माहिती कृपया आम्हाला सांगा. ह्यावर वशिष्ठ मुनी म्हणाले की प्रभू रामचंद्रा, तू खरंच खूप असा छान असा प्रश्न विचारलाय. तर तुला मी आज माहिती सांगेन ती वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या एकादशीची, ज्याला म्हणतात मोहिनी एकादशी. मोहिनी, तर ह्या नावावरनच आपल्याला लक्षात असं येतं की आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक गोष्टींचा मोह असतो, चांगल्या वाईट अशा बऱ्याच गोष्टींचा मोह असतो. तर ह्या मोहापायी काही पापकर्म हातून कळत नकळत घडतात. तर ह्या मोहिनी एकादशीच्या व्रतामुळे ह्या मोहपाशातनं मनुष्य मुक्त होतो. तर अशी ही मोहिनी एकादशी. तर त्याची व्रतकथा अशी आहे. सरस्वती नदीकाठी सुंदर असं एक शहर होतं, भद्रावती नावाचं एक शहर होतं. त्या शहरामध्ये धनपाल नावाचा एक वैश्य राहत होता. तो विष्णू भक्त, नावाप्रमाणेच तो धनधान्याने समृद्ध असा होता. आपला बराचसा वेळ तो विष्णू भक्तीमध्ये घालवत असे आणि इतर लोकांना, त्या नगरातील लोकांना जशी जमेल तशी, शक्य असेल तशी तो मदत करायचा. कुणाला घर बांधण्यासाठी मदत पाहिजे असेल, कुणाला विहीर खणण्यासाठी, तलाव काढायचं असेल, तर अशा अनेक गोष्टींची त्याच्याकडून जितकी शक्य असेल तितकी मदत तो लोकांना करायचा. त्या धनपालला 5 मुलं होती. तर त्यांची नावं अशी होती: सुमना, द्युतिमान, मेधावी, सुकृत आणि दृष्टबुद्धी. 4 मुलं चांगली होती, पण 5वा मुलगा दृष्टबुद्धी त्याच्या नावाप्रमाणेच होता. त्याची बुद्धी त्याला कधीही चांगलं कर्म करायला बहुतेक देत नव्हती. तो सदैव जुगार, व्यसन, मद्यपान ह्याच्यातच तो गुंतलेला असायचा. आपला मौल्यवान वेळ आणि आपल्या वडिलांचा कष्टाचा पैसा दोन्हीही तो ह्या गोष्टींपाठी खर्च करायचा. धनपाल त्याला बऱ्याच रीत्या समजवायचा प्रयत्न करत होता, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. पण एके दिवशी झालं काय, तर धनपालने आपल्या मुलाला म्हणजे या दृष्टबुद्धीला एका वेश्येबरोबर नगरात फिरताना पाहिलं. बस आता काही वडील त्याची ही चूक माफ करू शकत नव्हते, त्यांना ते शक्य नव्हतं. त्यांनी दृष्टबुद्धीला घरातनं बाहेर काढलं की तू आता या घरात यायचं नाही. नातेवाईकांनीही दूर लोटलं. त्या नगरीतही कोणीही त्याला थारा दिला नाही. झालं, दृष्टबुद्धीचे दिवस फिरले. मजा मौज जो तो काही करायचा ते सगळं संपलं. आता त्याला कष्ट सहन करायला लागत होते. कोणीही त्याला मदत करत नव्हतं, हाती पैसा नव्हता, कोणीही जवळ करत नव्हतं, राहायला घर नव्हतं. तर दिवसेंदिवस त्याचे कष्ट वाढत गेले. राणीवनी तो भटकू लागला. कुठलं तरी एखादं पुण्यकर्म बहुतेक त्याच्या हातून घडलं असावं म्हणून की काय, तर एके दिवशी तो असंच रानावनात फिरता फिरता कौंडिन्य ऋषीच्या आश्रमापाशी आला. कौंडिन्य ऋषी नुकतेच गंगा नदीतून स्नान करून आपल्या आश्रमाकडे येत होते. तर ह्या दृष्टबुद्धीने त्यांना पाहिलं. कौंडिन्य ऋषी गंगा नदीतून स्नान करून आलेले. असंच बोलता बोलता त्या गंगा नदीचे, त्या ऋषींच्या अंगावरचे पाण्याचे काही थेंब दृष्टबुद्धीच्या अंगावरती उडाले. तर ह्या गोष्टीमुळे दृष्टबुद्धीचं मन परिवर्तन झालं. त्याला
आपल्या पापकर्माची जाणीव झाली, त्याला समजलं की आपण भरपूर आयुष्यात चुका केल्यात आणि आता या पापातून काही आपली मुक्तता नाही. त्याने त्या ऋषींच्या पायावर डोकं ठेवलं, त्यांच्या समोर हात जोडून उभा राहिला की मुनिवर, माझ्या हातून अनेक चुका झालेल्या आहेत. आता तुम्हीच मला ह्यातून काहीतरी मार्ग सांगा की जेणेकरून मी माझ्या हातून जे काही पापकर्म घडले त्यातून मी मुक्त होईल. तर त्यावर कौंडिन्य ऋषी म्हणाले की बाळा, तुझं नशीब काहीतरी चांगलं असावं म्हणून की काय तू आज माझ्या समोर आलाय. वैशाख महिना सुरू झालाय. वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या एकादशीच्या दिवशी तू व्रत कर. पहाटे लवकर उठ, पूर्ण दिवस उपवास कर, विष्णूंना तुळशीपत्राचा अभिषेक कर, विष्णूंचं नामस्मरण कर, रात्री जागरण कर आणि द्वादशीच्या दिवशी हा उपवास सोड. तर ही जी वैशाख महिन्याची एकादशी आहे त्याला मोहिनी एकादशी असं म्हणतात. तर ह्या एकादशी व्रतामुळे अगदी पर्वतासमान पापकर्म आपल्या हातून जर घडले असतील तर त्याचाही नाश होतो. तर इतकं पुण्य या मोहिनी एकादशीने आपल्या पदरी पडतं. तर तू ह्या मोहिनी एकादशीचं व्रत कर, जेणेकरून तुझ्या हातून जे काही पापकर्म घडले असतील त्यातून तुझी मुक्तता होईल. कौंडिन्य ऋषींनी सांगितल्याप्रमाणे दृष्टबुद्धीने मोहिनी एकादशीचं व्रत केलं, पूर्ण दिवस उपवास केला, विष्णूंची पूजा केली, नामस्मरण केलं, द्वादशीच्या दिवशी उपवास सोडला. या मोहिनी एकादशीच्या व्रताचं फळ म्हणून त्या दुष्टबुद्धीच्या हातून जे काही पापकर्म झालेले त्यातून त्याची मुक्तता झाली आणि गरुडावर आरूढ होऊन तो श्री विष्णुधामास निघून गेला. तर अशी ही मोहिनी एकादशी. आणि जसं मी सांगितलं की एकादशी व्रत करणं जरी शक्य नसेल तरी विष्णूंची पूजा करावी, नामस्मरण करावं आणि काहीच नाही जमलं तर ह्या एकादशी व्रताची कथा तरी नक्की ऐकावी, जेणेकरून 1000 गोदानाचं फळ आपल्या पदरी पडतं. तर अशी ही मोहिनी एकादशी, वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातली एकादशी. तर ह्या एकादशी व्रताची कथा, ह्याची माहिती फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या एकादशी व्रताची माहिती पोचवा. म्हणजे काय, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या अशा मोहिनी एकादशीची माहिती पोहोचेल. आणि अशा छान छान व्हिडिओच्या अपडेट्ससाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲडमायरर्स ते सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.